परमपूज्य परमादेव बौद्धी संस्था मोहाळी या परिसरामध्ये ही जी भगवत कृपा या ठिकाणी उपस्थित आहे, तरी आपण सर्व सेवक म्हणून त्या भगवंताला बाबा जिंदूजीला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा बौद्धिशी संस्था मंडळ मोहाळी यांच्या महान त्यागी बाबा जिमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी जनरल हवन कार्य सेवक संमेलन या मंडळाच्या वतीने होत आहे। सकाळी हवन होऊन शोभायात्रा निघाली आणि या बैठकीला सुरुवात झाली। म्हणून या बैठकीमध्ये या सृष्टीचे विधाता करवा करिता असे आमचे भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहे। बाबा हनुमानजीला माझा प्रणाम। आम्हा तुम्हा सर्वांचे सद्गुरू आणि या मार्गाचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेवसुद्धा या बैठकीमध्ये प्रामुख्याने उपस्थित आहेत। बाबा जिमदेवजीला माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जिमदेवच्या कार्याला अहोरात्र साथ देणाऱ्या, बाबाचं अहोरात्र कष्ट करणाऱ्या अशा आमच्या आई वाराणसी ठेवून सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्या आईलाही माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे लताताई दिलीप बुर्डे यांना माझा नमस्कार। या मंडळाचे अध्यक्ष आणि बैठकीचे अध्यक्ष श्रीमान ढवाळे गुरुजी यांना माझा नमस्कार। आणि मंचावर असलेले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, या परिसरातले कार्यकर्ता, सेवक आणि या ठिकाणी असलेले सर्व जेथुरी माझी हाक जातो तेथेपर्यंत असलेले सेवक, सेविका आणि बाळगोपाळ मित्र मंडळी सर्वांना माझा एकसाथ नमस्कार। बांधवांनो, आपण मानव धर्माचे सेवक, दुःखी कष्टी होतो म्हणून आपण मानव धर्माशी जुळलो आणि महान त्यागी बाबा जिंदूच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आपलं जीवन सुखी झालं आणि या जीवनामध्ये आपण सुख मिळवून घेतलं। ही कृपा एक महान त्यागी बाबा जिमदेवजीची। महान त्यागी बाबा जिमदेवजींनी काय केलं असेल याचा विचार आम्हा तुम्ही करू शकत नाही। महान त्यागी बाबा जिमदेवजींनी या भक्तीला पाहण्याकरता, या भक्तीला सहण्याकरता बाबा जिमदेवजींनी किती परिश्रम केले। आम्ही नाना परिचय सांगतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण तो आम्ही काहीच करू शकत नाही। जे बाबाने केलं ते आम्ही काहीच करू शकत नाही। त्याची एक फुलाची पाकळी म्हणून तरी आम्ही आहोत आणि एक फुलाची पाकळी असल्यानंतरही आम्हाला ज्या शब्दावरती भगवंत काम करतो, ही कृपा बाबा जिमदेवजीची आहे। या कृपेला कोणी झाकू शकत नाही, या कृपेला कोणी रोखू शकत नाही, या कृपेला कोणी अडवू शकत नाही, अशी बाबांनी दिलेली ही कृपा आहे। ही दैवी शक्ती आहे। या दैवी शक्तीला कोणी झाकणारा झाला तोच कुठून चालला जाईल, परंतु ही दैवी शक्ती कधी कमी पडणार नाही, अशी दैवी शक्ती बाबा जिमदेवजींनी आम्हाला दिली आहे। बांधवांनो, लोक काही म्हणत असेल, कोणी काही निंदा करत असेल, त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायची नाही। कारण जेव्हा आम्ही बाबाकडे जात होतो त्यावेळेस आम्ही बाबाला विचारायचे, बाबा हे व्यक्ती आम्हाला असं म्हणतात, तो व्यक्ती आमची निंदा करतो, आम्ही हा रिपोर्ट बाबा जिमदेवजीकडे न्यायच्या। तेव्हा बाबा जिमदेवजी आम्हाला एकच शब्द द्यायचा, त्याचे कार्य ते करतो, आपलं कार्य आपल्याला करायचं आहे। तो भगवान आहे ठरवणारा, तो काय देणारा आहे तो भगवान आहे, पण तुम्ही मागं पाहू नका, ते म्हणणं आहे ना। जेव्हा हत्ती वाटेने चालतो त्याच्या मागं अनेक कुत्रे धावतात, पण तो हत्ती कधी मागं चालत नाही, तो पाहू पाहू चालतो। त्याच पद्धतीने आपल्याला
मागं किती आपली निंदा केली असेल, आपल्याला कोणी काही वाईट म्हणलं असेल, परंतु आपण तत्वशब्द नियमाला विसरा नको, कोणाच्या भडकवीत जाऊ नको, कोणाच्या जुलत जाऊ नये. भगवंताची कृपा आपल्या पाठीशी नाही, परमात्माचं कार्य करा. बाबाजींनी सांगितलं या महागाचा सेवक हा दुखी राहू शकत नाही, गरीब राहू शकत नाही, कष्टी राहू शकत नाही. बाबांनी मानवाला दोष दिला नाही, दोष दिला आपल्या कर्माला. आपला कर्म जागवायचे आहे. स्वतःच्या कर्मासाठी आपण या मार्गात आलो, लोकांच्या पाहून मार्गात आलो नाही. हा कुठच्या तो कुठच्या हा मनाचा नाही, पण जो बाबा जुमदीचा सेवक आहे तो माझा एक भाऊ आहे, बाबा जुमदीचा सेवक आहे तो माझा एक कोणतरी रिश्तेदार आहे. हा एक भावना आपल्या मनात असावं. हा भावना ठेवून आपण ते भगवंताचं कार्य करावं. त्याच्या दैवी शक्ती कधी मागं हटू शकत नाही. कारण ही दैवी शक्ती अशी आहे, जिथं हाक मारली तिथं उभं होते, जिथं हाक मारली तिथं भगवान उभा होतो आणि आपलं कार्य करतो. अशी दैवी शक्ती बाबाजींनी आपल्याला दिली आहे. या दैवी शक्तीला कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तो खुद मिटून जाईल, पण ही दैवी शक्ती कधी रुकू शकत नाही. फक्त ही कर्माने मिळतो. म्हणून म्हटलं आहे, म्हणून बाबांनी म्हटलं आहे, सेवक मागे मत देख आगे चलो, आगे क्या होता है वो देखते चलो, पीछे मत देखो. आपल्याला मागं पाहायचे नाही, पुढे चालायचे आहे आणि पुढे पाऊल टाकायचे आहे. मागं काय घडत आहे याच्याकडे नाही, तो भगवंत ठरवणार आहे. पुढे एक दिवस अशी वेळ येणार आहे सेवकांनो. ते म्हटलं तर बाबांनी, सेवक अभी तो जाग जा आगे तूफान आने वाली है. त्यावेळी बाबाजींनी 20 वर्षाच्या पहिलं हे एक मार्गदर्शन बाबाजींनी केलं होतं. अरे सेवक अभी जागो बोले, सही तूफान आने वाला है. जो जागेगा तो पाएगा आणि सोएगा तो खोएगा. ही परिस्थिती आता चालू झालेली आहे. जो परमात्माच्या नावाने जगतो तो शेव कधी मागे येऊ शकत नाही. जो बाबा जुमदीच्या नावाने जगतो तो कधी मागे येऊ शकत नाही. जो निंदाखोर असतो तो जिथच्या तिथं राहू शकतो. हे आपल्या समोर आज स्वप्न आहेत. तुम्ही कधीही पहा, जो परमात्माच्या सेवकाला शून्यातून वरता आलेला आहे आणि जो विरोध करतो तो वरतून खालतं गेलेला आहे. असं स्वप्न आपल्या समोर आहेत. म्हणून याकडे लक्ष द्या आणि बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाच्या पाला आपल्या जीवनात सुख मिळवून घ्या. कारण स्वतः करायचे आहे. बाबांनी मार्गदर्शन केलंय. कार्यकर्ता मार्गदर्शन करतो, कार्यकर्ता तेच सांगतो आणि कोणाकडे कमी नाही जास्त नाही, सर्व आपण समान आहोत. आजच्या आलेल्या सेवकाला अधिकार तेवढाच आहे. 20 वर्षाचा सेवक असेल त्याला अधिकार तेवढाच आहे. अरे 50 वर्षाचा सेवक असेल त्याला अधिकार तेवढाच आहे. फक्त त्याचा भाव मनात पाहिजे, मनामध्ये त्याची भावना पाहिजे आणि परमात्म्याविषयी त्याचा विश्वास पाहिजे, तर तो परमात्मा सेवक होऊ शकतो. नाही तर घरी अगरबत्ती कापून लावली, मी बाबाची सेवा का हो, मी परमात्माचा सेवक आहे म्हणल्यानं होणार नाही. म्हणून म्हटलं आहे की आपण आपला ध्येय जो आहे हा भगवंताला अर्पण केलं पाहिजे. बाबाजींनी आपला ध्येय अर्पण भगवंताला केला आणि बाबाने तेव्हा 2 तत्व बाबाला दिले. त्याच पद्धतीने आपण सुद्धा हा ध्येय आहे हा परमेश्वराला विलीन झाला पाहिजे, परमेश्वराशी जुळलं पाहिजे. आत्मा ही एक परमेश्वराशी जुळली पाहिजे, तरच आपण खरं परमात्मा सेवक होऊ शकतो. नाही तर घराला पाठी लावली आणि मी परमात्माचा सेवक झालो असं कधी घडणार नाही, असं कधी घडणार नाही. आणि म्हणून आपल्याला खरंच बाबाने दिलेलं तत्वशब्द नियम हे की मोलाचे शब्द आहे. या शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे. घरी प्रार्थना म्हणताना जर धडा वाचतो त्या पद्धतीने केल्यानं होणार नाही. जर मास्टर शाळा शिकवतो त्यापैकी पुस्तक वाचल्यानं होणार नाही. त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्ञान भेटत असेल तसं बैठकीमधून असं सत्कार्यामधून ते ज्ञान भेटतो आणि ज्ञान बनल्यानंतर तो योगी बनतो. योगी म्हणजे आपण योग प्राप्त करू शकतो. ही दैवी शक्ती आपल्यामध्ये आहे, ही सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. हे बाबांनी आपल्याला दिलेल्या तत्वशब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि या पद्धतीने आपण वागलो तरच आपला जीवन सुखी राहू शकतो, जीवन सुखी राहू शकतो, समाधान राहू शकतो. ही बाबाचे शब्द आहेत. म्हणून माझ्या सेवकांना एवढं विनंती आहे, वेळेच्या अभाव मी जास्त बोलणार, लहान बोलणं मोठा घास म्हणते. कारण मी एक लहान माणूस आहो, मी न शिकलेला आहो. मी गाई चारणार आहे, ढोरं चारणार आहे, कास्तकार आहो, मी शिकलेला नाही. परंतु ही कृपा माझ्या बाबा जुमदीजीची आहे की ह्या स्टेजवरून मी या माईकवर बोलू शकतो. ही शक्ती माझ्या बाबा जुमदीजीची आहे, ही शक्ती माझ्या बाबा जुमदीजीची आहे. माझी ताकद नाही की माईकवर बोलू शकाव, कारण मी अंगठा बहादूर माणूस असलेला माणूस आहो. परंतु ही कृपा माझ्या बाबा जुमदीजीची आहे आणि या कृपेमध्ये माझ्या बाबा जुमदीची शक्ती आहे. मी बाबाला तेव्हाच मानलं आणि बाबाला सांगितल्यानंतर मी 10 वर्षापासून बाबाचे कार्य करत आहे. माझ्या बाबांनी मार्ग घेतला. मी म्हटलं असतं त्यावेळेस, अरे धर्म माझ्या वडिलांनी घेतला, मला काय करायचे आहे. माझ्या वडिलांनी धर्म घेतला, मला काय करायचे आहे. पण तुम्ही त्यामध्ये थांबलो नाही. बाबाच्या कार्यासाठी नेहमी सतत राहिलो. बाबाचे दौरे केले, बाबासोबत राहिलो, बाबासोबत घुमलो आणि बाबासोबत जाऊन बसलो.
आणि मला बाबांनी ते मार्गदर्शन मला एक वेळा म्हटलं, बाबांनी एकच शब्द माझ्या लक्षात आहे बाबा जिंदगीच्या, कोणी सेवकाला कधी फसवू नये म्हणे, आणि त्या सेवकाला फसवलं तर एक दिवस फसल्याशिवाय राहणार नाही, हे मला बाबाजींनी सांगितलं. त्या दिवसापासून मी कोठी खोटं बोललो नाही, कधी सेवकाला फसवलं नाही, कधी सेवकाला अपेक्षा केली नाही, कधी सेवकाकडून कोणी 2 रुपये घेतले नाही. मी निष्काम भावनेने कार्य करतो. मी निष्काम भावनेने भगवंत मला देते, कुठून देते का देते मला मालूम नाही, पण तो भगवंत माझ्या पदरामध्ये थेंब थेंब तळसाते या पद्धतीने माझ्या पदरामध्ये भगवंत माझे पूर्ण करतो. मला काय करायचं आहे. अरे ज्या दिवशी मला काही मिळत नव्हतं, मी लोकांचे उष्टे कपडे घालणारा माणूस, मी मालकाच्या घरी जे जेल शिरा पोळी खाणारा माणूस, आज भगवंताच्या कृपेने मला 2 प्राईमचे जेवायला भेटतो. हेच माझ्यासाठी पुण्य आहे आणि हेच माझ्यासाठी लगीत आहे. आणि भगवंताने दिलेलं मला आज 4 चाकाच्या गाडीने घुमतो, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मला काही पाहिजे नाही, मला भगवंताचा फक्त आशीर्वाद पाहिजे, भगवंताच्या मला शब्दाचा मान पाहिजे, हेच माझी इच्छा आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आपण कुठे मागं राहू शकत नाही. हेच कार्य तुम्ही करा आणि बाबाजी मिळून लागते ते मिळवून घ्या, अशी मी सेवकाकडून अपेक्षा करतो. सर्व सेवक सेविका बाल कोणाला नमस्कार करून आपला 2 शब्दाला इथंच थांबवितो. सर्वांना माझा नमस्कार.